नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. विधान परिषद निवडणूक काँग्रेस 8 जागांवर लढवणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती. ठाकरेंची शिवसेना 4, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढवणार. सपकाळांकडून स्पष्ट. प्रशासनाच्या वतीने पत्र घेऊन मनोज जरांगेंच्या घरी तलाठी दाखल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये, तहसीलदार यांचं आवाहन. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साधला ऑटो चालकांशी संवाद. बंगाली मार्केट परिसरात ऑटो चालकांसोबत केलं जेवण. आरबीआय लवकरच भारतात प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत. कागदी नोटांचा वाढता खर्च आणि क्षमता पाहता आरबीआयचा विचार. लवकरच पायलट प्रोजेक्ट चाचणी सुरू होण्याची शक्यता. सांगलीत वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. 8 तास नियमित वीज मिळावी, शेतकऱ्यांची मागणीसाठी शेतकरी गेटवर चढले. मालेगाव ते नामपूर रस्त्यावर पेट्रोल पंपावर डिझेल इंधनाची टंचाई. पेट्रोल मिळत नसल्यानं नागरिकांसह शेतकरी हैराण. शेतीची कामं रखडली. पुणे पोलिसांची कार्यक्षमता गुन्हेगारी रोखण्यासाठी की वसुलीसाठी? रोहित पवारांचा ट्विट करत संताप व्यक्त. कथित वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. धाराशिवमधील आई तुळजाभवानी नगरीमध्ये मटक्यानं धुमाकूळ घातलाय. मटका बाजार सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अवैध धंदा सुरू असून पोलीस प्रशासन गप्प का? नागरिकांचा सवाल. साईबाबांच्या चरणी सोन्याच्या दानाचा ओघ सुरूच. शिर्डी साईबाबांच्या चरणी लखनौच्या भक्तांकडून 92 लाखांचं सुवर्ण मुकुटदान. कल्याणच्या काळा तलावात मृत माशांचा खच. पर्यावरण प्रेमींनी केली चिंता व्यक्त. तलावाच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावर शेकडो मासे मृत. परिसरात तीव्र दुर्गंधी. या होत्या या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा एलएस मराठी.